मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहे। त्यांना उत्तर मध्यची अधिकृत काँग्रेसची उमेदवारी नुकतीच जाहीर झालेली आपल्यासोबत आहे। ताई, सगळ्यात आधी कसं वाटतंय आणि कशा पद्धतीनं हा जो लढा आहे तुमच्या वडिलांनी जो सुरू केला होता तो पुढे कसा नेणार? नाही, नक्कीच मला खूप आज वडिलांची पण आठवण येते, कारण वडिलांनी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये प्रथम निवडणूक लढली होती खासदार म्हणून, मला आठवते 2004ला। त्याच्यानंतर मग दक्षिण मध्य मुंबई हा डिलिमिटेशन नंतर झाला होता आणि सगळ्या आठवणी जेव्हा येतात त्यावेळी ऋणी व्हायला होतं पक्षाच्या बाबतीमध्ये, कारण पक्षाने एवढा कमी वयामध्ये मला मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं, मला आमदार बनवलं, मंत्री बनवलं आणि आता उमेदवारीसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे। मी धन्यवाद करेन खरगे साहेबांचे, आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आदरणीय रमेश चंद्रला साहेबांचे, की ज्यांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि मी मनापासून धन्यवाद मानते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांचे, की महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी लढणार आहे आणि अपेक्षा करते की उत्तर मध्य मुंबईची जी जनता आहे ती मला आशीर्वाद देईल, कारण मी एक लढणारा कार्यकर्ता, इझिली उपलब्ध असणारा कार्यकर्ता आणि पक्षाने जो आदेश दिला आहे तो आदेश मानणार आहे। आणि ही लढाई खरं तर एका साईडला हिटलरशाही, दहशतशाही आणि दुसऱ्या साईडला जी आहे ती लोकशाही आहे, एका साईडला मनुवाद आणि एका साईडला देशाचं संविधान आहे। त्यामुळे जनता सुज्ञ, जनता या बाबतीमधला निर्णय घेईल। नक्कीच लडकी उ लढ सकती म्हणणारे वर्षाताई गायकवाड यांना थेट गल्ली टू दिल्लीचं तिकीट मिळालं आहे। वडिलांची आठवण येते? नक्कीच, वडील असते तर मला आज खूप त्यांना आनंद झाला असता। आणि कसं असतं, सपोर्ट पण खूप एक असतं मोठा आपल्याला, आणि जीवनामध्ये ती जागा कोणी घेऊ शकत नाही, हे सत्यता आहे। आणि म्हणून मला आज त्यांची आठवण, पण त्यांनी मला एकच गोष्ट शिकवली की जे पक्षाचा निर्णय असेल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वीकारावा आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करावं, हे त्यांनी मला शिकवलेलं आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून जोमाने मी कामाला लागेल। जसं मला धारावीचा अनुभव आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये उत्तर मध्य मुंबईचा सुद्धा काम करण्याची मला संधी दिली आहे पक्षाने। तिथंसुद्धा मी लोकांचे प्रश्न जे आहे तडीस नेण्याचा प्रयत्न करीन, त्यांच्या प्रश्नासाठी लढण्याचं काम करीन आणि एक संधी आहे आणि मला अपेक्षा आहे की जनता मला भरभरून आशीर्वाद देईल। नक्कीच तुमची इच्छा होती दक्षिण मध्यमधून लढवण्याची, पण उत्तर मध्य मिळाली, त्यामुळे मिसफिट झाल्यासारखं वाटतं, कारण इथून जो सामना आहे तो थेट आशिष शेलारांची होऊ शकतो, 2 टर्मच्या खासदार पूनम महाजनची होऊ शकतो किंवा आणखी कुठलं तरी नवीन नाव येऊ शकतं। सामना कसा करणार? ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे, ही कोणत्या व्यक्तीशी लढाई नाही आहे। जसं मी सुरुवातीपासून सांगते की एका साईडला दहशतवाद, हिटलरशाही, कुठेतरी अशी सत्तेचा कुठेतरी माज व्हायला लागला की आम्ही काहीही करू शकतो, आम्ही जनतेला गृहीत धरू शकतो, ही भूमिका चुकीची आहे। ह्या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, सामाजिक सलोखा टिकली पाहिजे, देशाची एकता टिकली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून लोकांनी विचार करायला पाहिजे की हा देश टिकवायचा असेल तर आता आम्हाला काय केलं पाहिजे। आणि म्हणून हे जे लोकांना गृहीत धरण्याचं काम चालू आहे, जनताच दाखवेल येणाऱ्या 20 तारखेला की जनता काय ताकद ठेवते। जनता आहे ती सरकार बनवते आणि जनता जी आहे ते सरकार जे आहे ते खाली खेचण्याचं काम करते। त्यामुळे मला अपेक्षा आहे की जेव्हा 4 जूनला निकाल लागेल तेव्हा तुम्ही बघाल की या ठिकाणी एक वेगळा मुंबईमधल्या 6च्या 6 सीटा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या जिंकलेल्या असतील। काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांची मोठ वर्षाताई कशा पद्धतीनं बांधणार आहे आणि एकीचं बळ दिसणार आहे का मुंबईमध्ये? मी वयाने लहान आहे, माझे सगळे मोठे बंधू आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगेन मला मदत करा, मला आशीर्वाद द्या, कारण शेवटी पक्ष म्हणजे वर्षा गायकवाड आहे आणि मला वाटतं जोपर्यंत पक्षाची ताकद मिळणार नाही तोपर्यंत कोणी जिंकू शकत नाही। त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील। एकीकडे शेट आणि बनियांची पार्टी म्हणजे समाजात चर्चा आहे, शेट आणि बनियांची पार्टी, त्यांना प्रमोट केलं जातं, 400 पारचा नारा दिला जातो। दुसरीकडे मुस्लिम आणि दलितांना न्याय देणारी पार्टी काँग्रेस म्हणून पाहिलं जातं। जनता कुणाला निवडेल? नाही, मला असं वाटतं की असं विभाजन करण्यापेक्षा तुम्ही असं विभाजन का करत नाही की एका समोर अशी पार्टी आहे ज्याला एखाद्याला आधी केसमध्ये टाकायचं, मग त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घ्यायचे, इलेक्शनच्या माध्यमातले बॉन्ड घ्यायचे आणि बॉन्ड घेऊन मग त्याला सोडून द्यायचं। ही एका ठिकाणी लूट चालू आहे, एका ठिकाणी जसं मी सांगितलं की मनुवाद चालू आहे, एका ठिकाणी गृहीत धरण्याचं काम चालू आहे, दडपशाही चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी लोकशाही, देशाचं संविधान आहे, जनता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकाबद्दल एकता आणि सामाजिक सलोखा, ही लढाई त्यांची आहे। किती लाख मतांनी वर्षाताईंचा विजय होईल असा विश्वास आहे? मला अपेक्षा आहे की मला पूर्ण जो आहे तो आशीर्वाद जनतेचा मिळावा। असं आहे की ही लढाई आहे, लढाईमध्ये मी जिंकणार याबद्दल माझ्या मनात खात्री आहे, कारण शेवटी मेहनत करणार आणि जनतेकडे जाणार आणि हा जनता पण समजून आहे, जे मी आता बघते जे महाराष्ट्रामध्ये कल। त्यामुळे मला अपेक्षा आहे की जनतेने जो आशीर्वाद दिला तो माझ्या सराखोप आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, उत्तर मुंबईचं काय आणि दक्षिणमध्ये जिथून तुम्ही आमदार आहात तिथलं आता कसं काय होणार? कारण तिथला तुम्ही प्रमुख नेते आहात, त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेत राहणार? हे नक्कीच आम्ही दोन्ही ठिकाणी काम करणार आणि दोन्ही ठिकाणी आम्ही कशा तऱ्हेने दोन्ही सीटा बाजूबाजूलाच आहेत त्या कशा चांगल्या म्हणजे एकमेकाशी समन्वय साधून एकमेकांनी काम करतात, हा आमचा प्रयत्न राहील। उत्तर मुंबईच्या जागी कोण असेल? आता लवकरच उत्तर मुंबई लवकरच कळेल, उद्या परवामध्ये कळून जाईल। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय वर्षाताईंनी या ठिकाणी आपले मनसुबे जाहीर केलेले आहेत आणि थेट आव्हानच दिलेलं आहे मोदी सरकारला, त्यामुळे नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन ऋषीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।